श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत गुढी कशी उभारावी. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. ही गुढी उंच बांबूच्या काठीची तयार केली जाते. ही बांबूची काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी इत्यादी बांधून त्यावर एखादा धातूचं भांडं, जमलं तर तांब्या पितळाचं किंवा चांदीचं किंवा कास्याचं असं धातूचं भांडं तांब्या गडू बसवलं जातं. आपण जिथे गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथं नीट बांधतात. काठीला गंध, फुलं, अक्षदा वाहून गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध, साखरेचा, पेढेचा व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले वाहून व अक्षदा टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्यामागे आरोग्यदृष्ट्या वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी म्हणजे सकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होतो, त्वचारोग बरे होतात, धान्यातील कीडसुद्धा थांबवली जाते. हे आणि असे अनेक औषधी गुण कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक समजले जाते. मित्रांनो, अशा प्रकारे गुढी उभारली जाते व गुढी उभारण्यामागे अशी काही वैज्ञानिक कारणे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक